मुस्लिम समाज व मौलाना मुफ्ती साहब यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांची बदनामी केली होती। सदर प्रकार गैरसमजातून झाला होता। मी मुस्लिम समाज व मुफ्ती अफजल यांची जाहीर माफी मागतो, अशी प्रतिक्रिया मनसूर पठाण यांनी दिली। दिनांक 28 मे 2026 रोजी सकाळी बकरी ईद निमित्त राहुरी शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांच्या वतीने नमाज पठण करण्यात आले। यावेळी नमाज लवकर घेतल्याच्या कारणावरून दोन गटात शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडला होता। त्यानंतर मनसूर खान मुहल खान पठाण वय 37 वर्ष राहणार मुलनमाथा राहुरी यांनी एका वृत्तवाहिनी समोर बाईट देताना मुस्लिम समाज व मौलाना मुफ्ती अफजल यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते आणि राहुरी पोलीस ठाण्यात एकूण 6 जणांवर परस्पर विरोधात अटकलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यानंतर दिनांक 29 मे 2026 रोजी मारहाण करणारे दोन्ही गट समोरासमोर बसून त्यांच्या चर्चा विनिमय घडून आला। सदर प्रकार हा गैरसमजुती मधून झाला होता। यामध्ये निवडणूक प्रचार किंवा इतर कोणताही विषय नव्हता। केवळ नमाज लवकर घेतल्याच्या कारणावरून सदर प्रकार घडल्याचे चर्चेमधून समोर आले। त्यानंतर मनसूर पठाण यांनी मीडिया समोर प्रतिक्रिया व्यक्त समस्त मुस्लिम समाज व मौलाना मुफ्ती अफजल यांची जाहीर माफी मागितली। त्यानंतर मौलाना मुफ्ती अफजल व मनसूर पठाण यांनी एकमेकांना आलिंगन देऊन सदर घटनेवर पडदा टाकला। या प्रसंगी असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। अस्सलाम वालेकुम। कल ईद के दिन जो भी मामला पेश आए उसका मैं तहे दिल से पूरे मुस्लिम समाज के माफ़ी मांगता हूँ। और मैंने जो इलेक्शन के एतबार से भी जो बात की, ऐसी कुछ बात नहीं है। मेरे पास से भी जो गलती हुई रहेंगी इसके मामला में मैं मुस्लिम समाज की पूरी तौर से माफ़ी मांगता हूँ। मैंने जो मुस्लिम समाज के बारे में जो गलत सलत बात करी वो मेरी गलती थी। मैं तहे दिल से इस बात से माफ़ी मांगता हूँ। अस्सलाम वालेकुम। मुफ्ती साहब के मेरे भी जो मामला हो गया था, इसको मैंने मेरे ज़ाती तौर पे मैं उनकी माफ़ी मांगता हूँ और गले मिलता हूँ उनसे।